शासनाने पिंपरी सांडस येथे कचरा डेपो करण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात सर्वपक्षीय पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या वतीने पुणे नगर महामार्गावर वाघोली येथील केसनंद फाटा चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी शासनाने घेतलेल्या निर्णयाविरोधात घोषणा देऊन निषेध करण्यात आला। पुणे महानगरपालिका हद्दीतील कचरा व्यवस्थापनाची समस्या गंभीर बनली असल्याने कचरा पिंपरी सांडस येथील हद्दीतील वन जमिनीमध्ये टाकण्याचे शासनाकडून नियोजित करण्यात आले आहे। शासनाने घेतलेल्या या निर्णयाविरोधात पिंपरी सांडससह परिसरातील गावांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। यामुळे कचरा डेपो विरोधी संघर्ष समितीद्वारे कचरा डेपोला विरोध होत आहे। नियोजित कचरा डेपो रद्द करण्यात यावा या मागणीकरिता पुणे नगर महामार्गावर वाघोली येथील केसनंद फाटा चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी सर्व ग्रामस्थांनी कचरा डेपो रद्द करण्यात यावा अशी मागणी केली। कोणी आदेश कुणा झाला त्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं एकनाथ खडसे साहेबांचे जे सेक्रेटरी आहेत त्यांचा आदेश आलाय आणि शिष्टमंडळी एकनाथ खडसे साहेबांचं ऑफिस वाटलं मुंबईला। खडसे साहेबांना विचारून त्यांचे सत्ता भेटले नाहीत, परंतु त्यांचे सेक्रेटरीचे सगळे अधिकारी उपसचिव सगळे भेटले। सगळे अधिकारी म्हणले आणि सगळे कोणी सांगितलं नाही बा झालंय काय नेमकं। कोंबडा का आला ना रात्री जरी तरी कोंबडा आला की काय मानणार आहे। आणि म्हणून त्या प्रश्नाच्या संदर्भात आपले सगळे बांधव तिथे आहेत त्या सगळ्यांच्या हातभारावर शिराने मारले काढून टाकले पाहिजे। महानगरपालिकेतच कचरा व्यवस्थापन करणे शक्य असून पुण्यातील कचरा पुण्यातच जिरविण्यात यावा। नियोजित जागा वनीकरणाची असून त्या ठिकाणी हजारो वृक्ष आहेत, त्यामुळे वृक्षांचे नुकसान होऊन पर्यावरणाचा ऱ्हास होऊ शकतो। ही वृक्ष मोठी असल्यामुळे वृक्षांवर पक्ष्यांचे घरटे असून जंगली प्राणीमात्रांचा वावर आहे। त्यामुळे कचरा डेपो झाल्यास नागरिकांसह प्राणी पक्षी आदींचे आरोग्यही धोक्यात येणार आहे। कचरा डेपो झाल्यास कचऱ्यामुळे गिधाडे, घार आदी पक्ष्यांचा वावर वाढून जवळच असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानसेवेला सुद्धा धोका निर्माण होणार आहे। एवढंच नव्हे तर कचऱ्याच्या गाड्यांमुळे वाहतूक कोंडीही वाढणार आहे। अशा अनेक समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे। शासनाने पिंपरी सांडस येथील कचरा डेपो रद्द केला नाही तर 15 ऑगस्ट रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणारा ध्वजारोहणाचा कार्यक्रम रोखण्याचा इशारा कचरा डेपो विरोधी कृती समितीच्या वतीने देण्यात आलाय। हे आंदोलन शांततेत पार पडलं। यावेळी माजी आमदार अशोक पवार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, जिल्हा परिषद सदस्य अर्चना कटके, शिवसेनेचे राजू पाटील, पंचायत समितीच्या सभापती वसुंधरा उबाळे आणि शांताराम कटके आदी मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी मोठ्या फौज फाट्यासह चोख बंदोबस्त ठेवला होता। सी मूव्हीज अँड न्यूज साठी प्रतिनिधी दीपक नायक, वाघोली।